सगळ्या मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे गोव्याच्या डे 2 मध्ये। तर आम्ही आता फ्रेश वगैरे झालोय, तर सर्व फ्रेश वगैरे झाले, सर्व तयारी वगैरे झालेली सर्वांची। तर अशा वालत बिलत टाकलेले आहेत, चपलीने चड्ड्या रे। तर बघू शकता सर्व फ्रेश वगैरे झालेत, तर सर्व कॅश बेस जमा केलेली आहे दुसऱ्या हॉटेलला जायला। तर बघूया आता दुसरं हॉटेल कुठे भेटतंय। तर ऑनलाईन बुकिंग केलेली आम्ही, तिथं भेटतंय का चांगलं, नाही तर दुसरीकडे शोधायला। तर बघू शकता छावे झालेत। तर मित्रांनो आता आपण इथं निघूया, बॅग वगैरे घातलेली आहे, तर खाली भेटूया आपण। चला नाश्ता वगैरे करताना, काय बोलला? तर मित्रांनो आता आम्ही चेकआउट केलेलं आहे हॉटेलमधून, म्हणजे रूमवरून बघू शकता सर्व आता सर्वांचं सामान घेऊन बाहेर पडलेले आहेत। कसा वाटला? एक नंबर। नवीन बघू आपण काय चुकेगा नाही साला, पैसा बहुत आहे आपल्या पास। तर हा तर चेकआउट केलेलं आहे, आयडी घेऊ आपण आणि दुसऱ्या वाजता जाऊ। बघूया आता नियरेस्ट बीचला कोणतं भेटतंय, आता काय कलंगूट बीचला कोणतं हॉटेल भेटतंय राहायला रूम वगैरे ते बघतो। आणि तुम्ही बघतो बघा, या रूमचं आता आम्हाला एक नाईटसाठी 4,000 पे करायला लागले। तर सर्व पे केलं आम्ही, आता आयडी साठी थांबलो, आयडी घेतो आणि टकाट निघतो इथनं। घोडं कसं टपाटप घरी चाललं तर आम्ही आधीच चाललो। तर विशालला एक गाणं आठवला, सासरला आली बहिणी घरी बोलतो, याला काय बनलं एरिया मी। तर बघू शकता सर्व आता मार्केट ओपन झालंय, असते खरेदी काय करू शकतो तुम्ही। तर आम्ही नाही आता खरेदी करीत, आम्ही सध्या आमचं एकच ध्यासे रूमवरती जाणं, मस्त आराम करणं जरा, नंतर बाकी कुठलं। चला तर मित्रांनो इकडे बघू शकता मार्केट वगैरे चाललेलं ना ओपन। तर आता आम्ही चाललोय काहीतरी खायला, ब्रेकफास्ट करा म्हणजे नाश्ता वगैरे। तर इकडे काय दिसत नाही, सगळं साऊथ इंडियन आहे। तर बघू आपण भेटलं तर टेस्ट ट्राय करायला लागेल, तर कुठे शोध घ्यायला लागेल। तर बघू शकता इकडे पाणी वगैरे साचलं, आता खूप जाईल तिकडे आहेच रे खड्डं। तर बघू शकता कशी लाईन चालली आपली पब्लिक। सो जाऊया त्यांच्या मागे मागे आणि इकडे आपलं भेटतं ट्राय करूया, तुम्ही पण बघा, तुम्हाला समजा अनुभव येईल। चला मग पुढे जाऊया, कंटिन्यू राहा। तर आपण कुठं पण गेलो ना तरी आपण वडापाव सोडणार नाही। तर वडापावची ऑर्डर दिले पहिले, नंतर बाकी काय खाऊ। सो घ्या, हे घे रे वडापाव घ्या, नंतर आपण दुसरा काय घे रे। तर वडापाव वगैरे खाऊन घेऊ आणि पुढचं खाताना भेटू आपण। चला मित्रांनो आता आम्ही निघतो इकडून, खाल्लं वगैरे, तर नंतर डायरेक्ट आता जाऊ शोधी। अजून रूम भेटलं नाही आम्हाला, तर आमचं डिसिजन वेगवेगळे होतं, प्लॅन चेंज होतात। तुम्ही फिक्स करून या, ऑनलाईन बुकिंग वगैरे करा। तर आपलं प्लॅन चेंज झालेलं आहे, चला जाऊया मग पुढे। ऊन पण खूप आहे, चला। तर बघू शकता इकडे स्कूटी पण भेटतात रेंटवरती, तर तुम्हाला माहिती आहे असेलच, पण 400 रुपये। तर नवीन घेतली तर 400 रुपये रेंट आहे, आणि जर जुनी वगैरे घेतली अशी तर 300 रुपये रेंट आहे पर डे। तर बघूया, सर्व सांगतो आम्ही, सर्व डिटेल विचारलेलं आहे। आणि पण आमच्याकडे लायसन नाही, तर बॅग कशी लटकवली आहे बघा। तर आपण पुढे जाऊया, तिकडे सर्व विचारले, रूम वगैरे विला वगैरे। मित्रांनो इकडे पण आपल्यासारखं फोटो पडलेले आहेत, दृश्य आहे बघण्यालायक। फक्त एकच बोललो, पैसा देख तमाशा देख, कारण की इकडे खूप मोठे टॅटू वगैरे आर्टिस्ट आहेत, त्यातमध्ये आमचं पण एक आर्टिस्ट, पेंटिंग आर्टिस्ट। तर बघू शकता इकडे नजारे तर भारीच आहेत। तर इकडेच गेले ते मित्र काल बागा बीचला, तर आम्ही तिकडे चाललो आहे। तर सध्या तरी आमचं जे सामान आहे आमच्या पाठीचे लगेज, सो तुम्ही बघता एवढं सांगतो, थोडी इन्फॉर्मेशन काढा, सर्व होऊन जाईल, काय बोललो। तर मस्तपैकी इकडे कपडे वगैरे आहेत, तर बघूया आपण नंतर ट्राय करूया। सध्या तरी इकडे टॅटूची दुकानं खूप आहेत, तर मग त्याची गाडी पाकलेली आहे, सर्व मागे आहेत। आणि बघा हा आपला दोस्त आहे, हा चल बाबा येतो, चल जाऊया पुढे सर्व दाखवतो फक्त। तर आम्ही रूमच्या शोधात चाललेले आहेत, तर तुम्हाला एक सीन दाखवतोय, बघू शकता कशी लाटा येतात। तर तिकडे जाऊच त्याआधी आपण रूम शोधूया, आपलं ते सामान आहे ते ठेवण्यासाठी। सो थार घ्यायची का आपण, हे बाईक रेंटवरती थार घ्यायची का? हे सगळा पैसे जातील आपलं।
नाही आहे, खूप पैसा आहे. तर जाऊया आपण रूम शोधूया इकडे जवळपास. तिथंच आपला साईट सीन आहे हा बागाचा. चला मग. आम्हाला आता हॉटेल भेटलेले आहे मध्ये. आता आम्ही रूम वगैरे शोधलेले आहेत. तर रोमित्र इकडे बॅग वगैरे. तर इकडे पूल आहे एन्जॉयमेंट करण्यासाठी आणि त्याचं टायमिंग आहे. तर पेमेंट वगैरे करू बघा. तर सर्व आम्ही बघू कसं काय पेमेंट वगैरे पेड करतोय आता. तर मस्त असं रूम भेटलेले आहेत. तर सर्व बघू आणि जाऊ. चला भेटूया रूममध्ये. देख सकते हो. तर मित्रांनो आम्ही आता बिल पेमेंट करतोय. तर बिल वगैरे दिलेलं आहे. आम्ही आता चेक इन केलेले आहे. चावी भेटली का आपण जाऊ आपल्या रूमवरती. सो मोहित बोलतो साल्टी गेली चालेल, रुतबा कमी झाला पाहिजे. मस्त असं परफेक्ट असं रूम भेटलेलं आहे. तर पहिल्यांदा जरा चुकलो मित्रांनो, लक्षात ठेवा एक ना एक तरी चुकी होतेच. तर चुकी झाली ती थोडीशी, जाऊ दे. आता इकडे आलोय फुल. तर जवळच बागा बीच आहे आणि इकडे सर्व चेकिंग करू. सर्व बॅग वगैरे आतमध्ये नेऊ. चला मग जाऊया. मित्रांनो सर्व चिल करतात, सर्व खुश झाले. भागा भाई बोलतो मस्त असा रूम भेटलाय. तर बघू शकता हा एक बेड आहे, हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे आतमध्ये. आणि इकडे संडास बाथरूम. तर करम भाई कसं वाटतो रूम भेटल्याबद्दल? त्या म्हातारीने कंडवला का? बुच लावला. जाऊ द्या, थोडस पसतो तुम्हाला बोललो पण अभिमान वाटतो. सो जाऊ द्या चला. सो तर मित्रांनो मी आता चेंज केलेले आहे. फुल एक्साइटमेंट वाढलेली आहे. कारण की जसं इंटर केलं ना तसंच पोरं सगळी चिल होणार आता इथे. कारण की का रूमच असं भेटले, इथं स्विमिंग पूल वगैरे आणि जवळच बागा बीच आहे. लगेच मोहित पण बोलतो जे होईल ते जाईल. लगेच पैसे काढले, रपरप मोजले. सो कशी वाटते ड्रेसिंग? तर जाऊया आपण सध्या फोटो वगैरे काढूया, नंतर भेटूया तुम्हाला पूलवरती नाही तर बागा बीच वरती. चला मित्रांनो आता आम्ही आलो फायनली बागा बीचला. आणि तिकडे रूम वगैरे चांगला भेटलाय त्यामुळे खूप खुश आहे. आणि यार तिथून चालायला काय मजा येते मित्रांनो, फिलिंग सांगू शकत नाही. तर जाऊया आपण पुढे. सो काय गरम गरम येते आणि त्यात मस्त चाललो इकडे. चलो नहीं क्या सांगतो हाँ 10 है आने के बाद बता देता हूँ. कुछ होगा तो डिस्काउंट वगैरह सब सर करेगा सर. लेकिन अच्छे से रुक के बात करेगा तो प्यार से बात करेगा तो हाँ बस का हम मतलब इधर नहीं ऐसे मुंबई टाइप नहीं, इधर 72 सब्सक्राइबर है. प्रमोशन भी कर चलो. तर बघू शकता बोटिंग वगैरे इकडे. असं वाटत पण नाही ऊन आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या इकडे कसं उन्हात चालू गेलं घाम वगैरे फुटतो. इकडे काहीच नाही बघा ना. असं वाटतं गिर जाणं आहे. सो पडत नाही, माती वगैरे लागला गेलं कुठे अजून 7-8 नाईट काढायच्यात. बघा ना इकडे दृश्य बघा सीन एक सीन. मोहित काय ऐकतच नाही. मोहित बोलतो पाण्यात जायचे पहिले बघू ना युट्यूब फॅमिलीला सगळ्या नंतर दाखव, पहिले पाण्यात जाऊ बोलतो. पहिले पाण्यात जाऊ, खाऱ्या पाण्यात मस्त पू, नंतर तुम्हाला सगळा सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो इकडे आणि कसं काय चार्जेस हे सगळं दाखवतो. बघतो तुम्ही ना, भावाला सपोर्ट करा. गोंगाट ऐकायला येतच असेल. पहिलीच लाट माझ्यापर्यंत आली ना, समजायचं की धुडकूस होणार आहे या बीच वरती. कारण की तुम्ही तर साथ देतच. सो इकडे कशासाठी झेंडा लावला ते माहित नाही, तर तुम्हाला इन्फॉर्मेशन घेऊन सगळं सांगतो तुम्हाला. पहिल्याच बीचला आलोय, बागा बीचला. आणि सो आपली लाट बघा कशी आलेली. पहिला पाण्यात पाय ठेवणार आमच्या 10 जणांमधला. त्याला अवॉर्ड भेटतो मोहित. तर त्यांनी विचारलं एक सेल्फीसाठी त्यांना, तर तो हा बोलला. तर बघू शकता ती कपल होती. तर त्याने सेल्फीसाठी त्यांना विचारलं की सेल्फी काढायला घेतली आणि इकडं तेच व्ह्यू आहे मस्तपैकी असं सर्व चिल करतात.
खाने में तो बहुत मजा आ रहा है, पीने में सॉरी। नो नो। धर ना मोबाईल धर ना, मी आलो जर पाण्यात भिजून येऊ ना मला, जरा पाण्यात भिजून येते ना. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पब्लिक प्लेस मध्ये, म्हणजेच की इकडे जाऊया पब्लिक प्लेस मध्ये कसं काय बघूया, तुम्हाला सांगतो. तर आम्ही तिकडे चिल केलं जरा. टेस्ट कहा है, टेस्ट यहाँ है. हाँ कैसा टेस्ट है, एकदम बादशाह. बघा कशी राईड केली जाते बघा. सर्व राईडचे काय काय चार्जेस आहेत, कसं काय ते सर्व मी बघेल आणि तुम्हाला सांगेल या ब्लॉगमध्ये. आता पब्लिक प्लेसमध्ये जाऊया, आपले मित्र गेलेले आहेत. सो काला वगैरे येत असेल तर जाऊ द्या, समजून घ्या. कारण की काय आहे, ऊन आहे ना, त्यात आडवा पकडला ना मोबाईल मग काला येतो. तुम्हाला माहिती आहे, अंधार सगळा अंधार होतो. पण कशा लाटा येतात बघा ना, या लाटा बघा. पार्किंगला लावत होते मग लाटा ना, पण ऐकतच नाही ना, पार्किंग फुल होईल बोलतात. जाऊ दे बोलतो, ही पब्लिक आपली तिकडे आहे. सो जाऊया तिकडे, चला तिथे जातो, फोटो वगैरे काढू आणि मग तुम्हाला भेटतो. चला. अशिनो शाह शहनशाह कानून बोटले ओढतो तो आयला साधे रिक्षा ओढू शकत, बोटले ओढतो नॉनसेन्स. चला आपण लाटून जाऊया तिकडे. बघा कसं लाटून उडवतात गाडी. हा बघा बघा तिकडे का, तिकडे कोण आहे का तुझी कोण? इकडे फोटो दाखवतो. सो एन्जॉयमेंट करूया आणि तुम्हाला एन्जॉयमेंट देऊया. कंटिन्यू राहा. टीम मीटिंग करूया परत, काय होतं ते. काय करायचे? हा डिस्काउंट वरून थाली कसं काय बघूया आपण. एक हा या काय सगळी येतील. ए सगळी यार परत सगळी येतील. नाही गावठी आहेत, गावठी कोंबडे, बॉयलर नाही. काय बाबा हा ना. आणि एवढं तर खाना घाल जाऊ, एवढं तर खाला घाल जाऊ. चला जाऊया. बघा इकडे दृश्य सर्व ऊन घेतात. ऊन आपल्याकडे ऊन खायला येतात, ते बाहेर देशात ऊन खायला येतात. काय ऊन कालवाचे. तर मित्रांनो हा इकडे बीच आहे पूर्ण असा. आणि इकडे आता आम्ही बाहेर निघलोय आणि वन साईड स्लायडर घातलेले सगळ्यांनी, तर सटकत होते नुसत्या. सो मजा वगैरे केली थोडीशी. आणि आता आलं खायला काहीतरी बाहेर, भूक लागले. तर बघूया कुठे रेस्टॉरंट भेटतोय आणि आपण जाऊया आणि तिकडे खाऊया. नंतर परत मजा करायला जाऊया. तुम्हाला आज तर इकडचा व्ह्यू आणि उद्या तिकडचा व्ह्यू समजलं ना. असं काही सर्व गोवा फिरायचं आपल्याला. सो जेवढं शक्य होईल तेवढं फिरू, कारण की आपल्याकडं बाईक वगैरे नाही, ओनली टॅक्सी नाहीतर बस. सो जाऊया आपण आता पहिले रेस्टॉरंटला कुठेतरी खायला. चला. तर मित्रांनो आता आम्ही रेस्टॉरंटला जाऊलच. तर सर्व असं सिटिंग एरियामध्ये बसलेले आहेत आणि आता बघूया तिकडे कसं काय मागवायचं ठरवूया. आणि इकडचा सीन बघा, इकडून काय सीन दिसतो बघा. ही आपली पोरं इथे बसलेली आहेत आणि इथनं असा बागा बीचचा सीन बघा, मस्त असा सीन आहे. सो तर मित्रांनो आता आम्ही बागाविषयी आलेलो आहे आणि आमच्या स्विमिंग पूलमध्ये, म्हणजे इकडे रूमच्या स्विमिंग पूलमध्ये चिल करतोय. तर आम्हाला काही सर भेटल्यात, म्हणजे ते आमच्याशी बातचीत करतात पण फुल इंग्लिश.
तर आपलं काही इंग्लिश जमत नाही आणि त्यांना काही मराठी जमत नाही, त्यामुळे आमचं तालमेल होत नाही. तर त्यांना दाखवतो, खूप मजा येते, इंग्लिश बोलायला वाटते पण अभिमान वाटतो. तर त्याच्याशी मस्त बोलू वगैरे. So त्यांना अरे काहीच नाही तर नॉट जाऊया तिकडे आणि त्यांना पण मराठी शिकूया आणि त्याचं इंग्लिश आपण तरी येते. तर बघूया चला. तर मित्रांनो आता आम्ही सर्व स्विमिंग पूलमध्ये जाऊया. आता ते मित्र होते ते गेले, आता त्यांच्याशी मजा घेणार होतं, तुम्हाला दाखवणार होतं. मग ते गेले, आता नंतर आल्यावरती बोलू. ते नाश्ता करायला गेले जेवायला, आम्ही जेवण वगैरे करून आलोय, बघू शकता. चला मारा उडी. हे चष्मा गेला, तू नाही गेला ना, मजा असू दे. यो बघ. सो फोटोशूट वगैरे करूया आणि चिल करूया जरा पाण्यात. थांबा जाऊ ना. स्टार्ट. ए जोड्या बात करीला का. 1 2 3. गाड्या सुटलेल्या आहेत आणि गाड्या भरलेल्या आहेत आणि गाड्या पडावर चालतात आणि यो आस्ती चाललेल्या मोंडा बैल ना सोंडा बैल आणि पहिला जिंकलेला आहे सोंडा बैल. तर मित्रांनो आम्ही जेवण वगैरे केले आणि झोपलेलो मस्त पैकी आणि आता जरा उठलोय. सर्व बसलेली आहेत, रात्री अशी चिल करतात आणि डान्सचा आवाज येत असेल तिकडे पण जायचं डान्स करायला. तुम्ही रेडी आहेत ना कंटिन्यू राहायला. हां तर आता आपण काय करूया, जरा फ्रेश वगैरे होऊया, असंच मस्त वातावरणाचा आनंद घेत तिकडे जाऊया बागा बीचला, डान्स वगैरे करूया, बघू काय होतंय. तर एक्सपिरियन्स नक्कीच सांगेल, फक्त कंटिन्यू राहताना जाऊया आपण. मित्रांनो बघू शकता इकडे रात्री काय असतं डान्स वगैरे. तर आतमध्ये डान्स वगैरे चालू आहे. पर पर्सनचं काय रेट आहे का माहीत नाही, बघू शकता फुल पब्लिक आहे. त्यात आम्ही आता चाललो हॉटेलला. तर चांगलंच हॉटेल ते आपण बघताय नंतर आपण ट्राय करू. पहिले खाऊन घेऊ. बघू शकता इकडून हा बागा बीचचा रोड फुल लाइटिंग आहे आणि इकडे डान्स चालू आहे. अशी जर्नी असते इकडे फुल 4 वाजेपर्यंत असं पाहते. हा बोलवतो बघ विषय तुला नाचाला. ए तुम्हाला सगळ्यांना बोलवते नाचायला तिथे बघ. ए नाचलं बोल तुम्हाला नको. चला आपण जाऊया. रात की पब्लिक देखो, सगळी पब्लिक आहे ना सर्व बाहेर आली आता. इथं असंच गर्दी राहील इकडे आणि इकडे काय आहे रे, इकडे जागेत बसून प्यायला दारू. मित्रांनो बघू शकता इकडे सर्व डान्सिंग एरियाज आहेत, पब वगैरे. हा बघ कसं डान्स वगैरे करतात, चालूच असते इकडे असं डान्स. ती बोलवते तुम्हाला सगळ्यांना, याल का एक दिवस तुम्ही. करण बोलवते तुला. ठंडे ठंडे बियर पिएंगे. नाही चल असं काही नाही, गाणं आहे तसा. चला जाऊया आपण पुढे पुढे चाललोय असं मजा घेत. चला पोरं येतात अजून. सो आपण पुढे जाऊया. या लाईनीत आहेत ना डान्स करायला पबच पब आहे. तुम्हाला तुमचा सगळं माहिती, सगळं माहिती असतं डान्स वगैरे करायला इकडे काय काय असतं ते तुम्हाला जे सर्व दाखवतोय. जे फुल स्टॉक आहे ज्याच्या पाहिजे तो. सो अशी गाड्या येतात फुल ट्रॅफिक. चला मुंबईला काय हॉटेललाच भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो आता आम्ही ऑर्डर मागवलेली आहे. या गाण्यामुळे तुम्हाला काय आवाज येत नसेल तर बघू शकता. आम्ही सर्वांना चिकन थाली मागवलेली आहे.
तर सर्व आता असा तुटून पडल्यात कारण की सर्वांना भूक लागलेली आहे. मस्त झोप वगैरे काढलेली ना, तर त्यात गावात आलेलो मस्त खातो आता दणदणीत. आणि त्यात गाणी पण चालू आहेत. तेच गाणं गात आम्ही जेवण करतो. सो खाल्ल्यानंतर भेटूया, दणादण खाऊया. तर मित्रांनो इकडे लगेच काय मॅटर केला लगेच टोकाटोक सिक्युरिटी. आता जाऊया आपण बागा बीचच्या गेट मधून एंट्री मारतोय. अरे बीच में कल सुबह आएंगे ना यार. मित्रांनो बघितलं असेल मागचा सिनेमॅटिक व्ह्यू. तर दुपारी आलतो ना, रेत फुल गरम होती ना, आता एवढी गार ना, असं वाटतं इथं झोपावं असं वाटतं बघा. याचा बघ काय हल्लंय. तर मित्रांनो आता रात्रीचा व्ह्यू दाखवतोय इकडचा पाण्याचा बाका बीचचा. कसं आहे, सर्व एन्जॉय करतात, आम्ही पण एन्जॉय करतात. बघा आमची पलटण आली, लाट आली. पार्किंगला लाव ना, दिने पार्किंगला लावायचं काम भेटलं तुला, घेतो का लाटा पार्किंगला लावायचा. खरंच मित्रांनो हा रेती चोरी आहेत ना. तर काका रेती चोरतो बघा, घरी नाही आला तर त्याचा जेवणात टाकून खाईल तो. मिठाचा काम करील. मीठ नसला तर मग हा चोर हे आपण नाही ना, चोर बीर तो बघ, तो खांबा बिंबा आहे इथं. काय घे उक्काचा पॉट घेतो, काय कामाला विकू आपण तिथं, पैसे तरी भेटतील. तो काय देतो बोलू आपण, विकू. आपल्या काय तो काय आपल्या कामाचा नाही, विकू ना तेवढंच. गोव्यामध्ये अजून एक रूम घेऊ ना माझ्या घरू. चला मित्रांनो आम्ही एक खंबा घेतलाय रूम वरती प्यायला. बघू शकता कशा प्रकारे, वेगळ्या प्रकारे, अलगच क्वालिटी आहे, हटके आहे कुछ. तुम्ही पहिला तर एकदम गुलगुलीत झोपा. फक्त गोव्यामध्ये तर 550, आपल्या इकडे बसल 4-5 हजारला पडेल. तर नवीन स्टाईलचा खंबा आहे, रेती खंबा. तर घरी जाऊन घेऊ जाऊ आपण. चला जाऊया आपण. चलो रेती खंबा. चला ना मला पण माझे घाण करा उडवतो रे, अशी घाण करा उडवतो बघ. घाण बघ किती उडवले रोडवरती. सॉरी नाही असं उडत असं दादा घाण नका उडू दादा. आई बोलन दादा. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच. तर आता उद्याची काय माहिती प्लॅनिंग, आरंभोल, डायरेक्ट थेट आरंभोल. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तुम्हाला एवढंच व्ह्यू दाखवतो. तर बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. चला.